तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहिलं आहे की अर्णव हा तुरुंगातून सुटून तर बाहेर आलेला आहे, पण तो बेलवरती आला आहे, त्यामुळे पुन्हा त्याला अटक होण्याची शक्यता आहे। पण मग आता अर्णवने मामाला सांगितलंय की मामा पुन्हा मला अटक होणार नाही याची तडजोड आपल्याला आत्ताच करून ठेवावी लागेल। त्यावर मामा म्हणतो म्हणजे अर्णव नेमकं करायचं तरी काय, आधीच बेलसाठी पुन्हा अपील करून ठेवायचं आहे। त्यावर अर्णव म्हणतो मामा बेलसाठी अपील ते करतात जे गुन्हेगार असतात आणि मी काहीही केलेलं नाही आहे। अरे तुला तर माहीत आहे ना, त्या दिवशी मला ईश्वरीचा मेसेज आला होता, पण आता मला खात्री पटली आहे की तो मेसेज ईश्वरीने केला नव्हता तर राकेशनेच केला होता। पण आता मी एक काम करतो, पाटीलला त्या राकेशबद्दल आणखीन काहीतरी माहिती गोळा करायला सांगतो, अशी माहिती जी फक्त त्याला असेल। त्याबरोबर लगेचच अर्णवला मामा म्हणतो व्हेरी गुड अर्णव, एकदा का आपल्याला त्या राकेशबद्दल अशा काही गोष्टी कळाल्या ना की त्याच्यामध्ये आपण त्याला चांगलं अडकवू शकतो की मग आपल्याला पुढे हालचाली करणं आणखीन सोपं जाईल। त्याच्या हातात आपली दुखती नस अंजली आहे, आपल्याला अंजलीला जपायचं आहे। त्यावर अर्णव म्हणतो हो ताई प्रेग्नंट आहे, त्यामुळे आपल्याला तिच्या मनस्थितीवरती लक्ष द्यावं लागेल। डॉक्टरांनी आधीच सांगितलं आहे तिला धक्का बसेल असं काहीही सांगायचं नाही आहे। तर अर्णव म्हणतो आणि मी हॉस्पिटललाही जरा जाऊन येईन, बघून येतो तिकडे काय परिस्थिती आहे मिस इंदौरची। तर इकडे आता ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं असतं की तुमच्या वडिलांसाठी ब्लड अरेंज करा आणि ओ नेगेटिव्ह त्यांचं ब्लड ग्रुप आहे। आता हे ब्लड ग्रुप रेअर असल्यामुळे आता अवेलेबल करणं जरा अवघड असतं, पण अर्णव त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि त्याने डॉक्टरांना बोलताना ऐकलेलं असतं की तुमच्या वडिलांचं ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे आणि आता अर्णवचं सुद्धा ब्लड ग्रुप तेच असल्या कारणामुळे तो लगेचच ईश्वरीच्या वडिलांसाठी ब्लड डोनेट करायला ब्लड बँकमध्ये जातो। त्याबरोबर आता ईश्वरी ही ब्लड बँकमध्ये चौकशी करायला आलेली असते, माझ्या वडिलांना ओ नेगेटिव्ह ब्लड हवं आहे तर ते इथे अवेलेबल होईल का। त्यावर डॉक्टर तिथे जी अवेलेबल असते ती सांगते अगोदरच तुमच्या वडिलांसाठी आम्ही एक बॅग ब्लड दिलेली आहे जी इथे अवेलेबल होती, पण आता इथे अवेलेबल नाही आहे ब्लड, तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलमधून किंवा ब्लड बँकमधून ब्लड अरेंज करावं लागेल। तर इकडे अर्णव ईश्वरीच्या वडिलांसाठी ब्लड डोनेट करतो आणि मी हे ब्लड दिलं आहे अशी माझी आयडेंटिटी कोणालाही सांगू नका असं सांगून तिकडनं निघतो। आता ईश्वरी तिकडनं खाली निघून आलेली असते। इशूला आता सुचत नसतं की आपण काय करावं। आता थोड्या वेळानंतर जवळपास अर्धा ते 1 तासानंतर स्वतःहून ब्लड बँकेतून डॉक्टर ईश्वरीला कॉल करते आणि वरती बोलवून घेते। इशू वरती येते, त्याबरोबर डॉक्टर ईश्वरीला सांगत असते की तुमच्या वडिलांचं जे ब्लड ग्रुप आहे ओ नेगेटिव्ह ते आपल्याकडे आता अवेलेबल आहे। ईश्वरी म्हणते थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही म्हणालात। त्याबरोबर आता डॉक्टर म्हणते हो बरोबर बोलताय तुम्ही मॅडम, थोड्या वेळापूर्वी ब्लड अवेलेबल नव्हतं, पण आता नुकतीच एक व्यक्ती येऊन गेली जिने ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुपचं ब्लड डोनेट केलं आहे। त्याबरोबर आता इथे नमुताईला आकाशचा फोन आलेला असतो आणि आता आकाश नमुताईला बाबांच्या तब्येतीबद्दल चौकशी करायला लागतो। तर नमुताई सांगत असते की बाबांना आता ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं आहे, पण डॉक्टरने येऊन सांगितलं आहे की एक्स्ट्रा ब्लड अरेंज करून ठेवा, कारण कधीकधी पेशंटचा ऑपरेशन दरम्यान भरपूर ब्लड लॉस होऊ शकतो आणि त्यांना एक्स्ट्रा ब्लडची गरज लागू शकते। त्याबरोबर आकाश म्हणतो डॉक्टरांनी सांगितलं आहे तर ताबडतोब ब्लड अरेंज करा। त्याबरोबर नमुताई म्हणते अहो पण कसं करणार आकाश सर ब्लड अरेंज, बाबांचं ब्लड ग्रुप खूप रेअर आहे, बाबांचं ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे आणि त्या ब्लड ग्रुपचं ब्लड सध्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नाहीच आहे आणि त्याचबरोबर बाहेरही मिळणं जरा अवघड आहे। त्याबरोबर आता आकाश म्हणत असतो अर्णवदादाचं ब्लड ग्रुपसुद्धा ओ नेगेटिव्ह आहे आणि आत्ता तो हॉस्पिटललाच यायला निघाला आहे ईश्वरीकडे तिला भेटण्यासाठी। मग आता दादाला जर ईश्वरीने सांगितलं किंवा दादाला कळलं की बाबांना तुझ्या ब्लडची गरज आहे तर नक्कीच दादा तिथे ब्लड डोनेट करेल, काळजी करू नकोस। त्यावर ती म्हणते खरंच असं होईल, तर तो म्हणतो हो असं होईल आणि मग ती फोन कट करते। इतक्यात तिथून बाहेर पडत असलेला अर्णव तिला दिसतो आणि मग आता नमुताईच्या लक्षात येतं की नक्कीच अर्णव सर दुसऱ्या माळ्यावरून येत आहेत, म्हणजे त्यांनीच बाबांसाठी ब्लड डोनेट केलं आहे, कारण ब्लड बँक ही दुसऱ्याच माळ्यावर आहे। इतक्यात इशू तिकडे येते आणि बाबांना ब्लड मिळालं केवढं बरं झालं ताई असं म्हणत असते। त्यावर नमुताई म्हणत असते हो बरं झालंच, पण बाबांना ब्लड डोनेट कोणी केलं तुला माहिती आहे का। त्यावर इशू म्हणते कोणी। त्यावर ताई सांगते अर्णव सरांनी ब्लड डोनेट केलं आहे आपल्या बाबांसाठी। इशू म्हणते काय, अर्णव सरांनी बाबांसाठी ब्लड डोनेट केलं, तुला कोण बोललं, आणि तुला जर माहीत होतं तर तू ही गोष्ट मला का नाही सांगितलीस ताई,
का घेतलीस तू त्यांची मदत? त्याबरोबर आता मात्र नमुताई चिडते. नमुताई म्हणते, इशू काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? अगं ह्याच्यामध्ये हेवे दावे करण्याची वेळ नाही आहे ही. आणि महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्याकडे मदत मागायला गेले नव्हते. त्यांनी स्वतःहून आपल्या बाबांसाठी ब्लड डोनेट केलं आहे. आणि जरी मी त्यांच्याकडे मदत मागितली असती ना तरी वाया कुठेच गेलं नसतं. मला सांग, जीव महत्त्वाचा आहे बाबांचा की आता आपण कोणाची मदत घेतोय कोणाची घेत नाही हे महत्त्वाचं आहे? त्यावर मात्र इशू आता म्हणत असते, नमुताई अगं पण. त्यावर नमुताई इशूला म्हणते, आणि मला वाटत नाही त्यांनी आपल्या बाबांचा अपघात घडवून आणला असेल. अगं तुला त्यांनी पालखीचा मान दिला, दर्शन घेऊ दिलं, आरती करू दिली बाप्पाची, आता बाबांसाठी ब्लड डोनेट केलं. जर त्यांना बाबांवरती राग असता तर त्यांनी हे एवढं सगळं का केलं असतं तुझ्यासाठी? त्यावर मात्र आता इशूच्या डोक्यात सुद्धा विचार फिरायला लागतात. खरोखर अर्णव सरांनी आपल्यासाठी एवढं सगळं का केलं असतं? तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इथे अंजलीताई हिला घरामध्ये एकटीला ठेवून सगळेजण बाहेर गेलेले असतात. अर्णव हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो तर आकाशला ऑफिसला जावं लागतं. मामा हा त्याच्या एका महत्त्वाच्या कामासाठी म्हणजेच राजेशचीच माहिती गोळा करण्यासाठी गेलेला असतो. तर कधी नव्हे ती मामीसुद्धा आज देवळात गेलेली असते. आता ती घरी एकटीच असताना अचानक घरी काही लोक येतात. त्याबरोबर आता अंजली दरवाजा उघडते तर ती लोक तिला सांगतात की नमस्कार, आम्ही बँकेतून आलो आहोत. राकेश नाईक इथेच राहतात ना? त्याबरोबर ती म्हणते, राकेश नाईक? नाही हो, इथे कोणी राकेश नाईक म्हणून राहत नाही. त्याबरोबर ते विचारतात, राजेश भोसले हे यांचंच घर आहे ना? त्याबरोबर आता ती सांगते, हो हे राजेश भोसलेंचंच घर आहे आणि मी त्यांची बायको अंजली राजेश भोसले. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात, नमस्कार, आम्ही बँकेतून आलो आहे. तुमच्या नवऱ्याने आमच्या बँकेकडून खोटी आयडेंटिटी वापरून कर्ज घेतलेलं आहे. त्याबरोबर ती म्हणते, काय माझ्या नवऱ्याने? नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमचं हे असं करणं शक्यच नाही आहे. तुम्हाला माहीत आहे का, ते खूप मोठे वकील आहेत. स्वतः ते कोणाला कायदा मोडू देत नाहीत आणि स्वतःही कधी कायदा मोडत नाहीत. कुठल्याच नियमाचं ते उल्लंघन करत नाही. मग बँकेतून खोटं बोलून कर्ज घेणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे हो. त्याबरोबर लगेचच आता तिला बँकेची माणसं म्हणतात की तुम्ही तुमच्या मिस्टरांना बोलवून घ्या तरच काहीतरी मार्ग निघेल. मग आता अंजलीने राजेशला फोन केलेला असतो आणि ती त्याला सांगते की तुम्ही ताबडतोब घरी या. त्यावर राजेश म्हणतो, नेमकं झालंय काय अंजली, तुम्हाला का घरी बोलवतेस? त्यावर अंजली सांगत असते की अहो इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. बँकेची माणसं घरी आली आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या बँकेतून कर्ज घेतलं आहे, तीसुद्धा खोटी ओळख वापरून. काय तर म्हणे ते काय राकेश नाईक या नावाने. तुम्ही असं का कराल? मी त्यांना ओरडून सांगितलं की नाही, असं माझा नवरा करू शकत नाही, ते वकील आहेत स्वतः, ते स्वतः कधीच असं नियम मोडत नाहीत. पण ती लोक माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेत. आणि बघा ना, आजच बरोबर दुर्दैवाने मामासुद्धा घरी नाही आहे, चिंटूसुद्धा घरी नाही आहे. आकाश नेहमी असतो पण आज तोसुद्धा घरी नाही आहे, तोसुद्धा ऑफिसमध्ये निघून गेला. तुम्ही लवकर घरी या ना, मला खूप टेन्शन आलं हो या लोकांमुळे. त्याबरोबर आता राकेश मनातल्या मनात म्हणतो, अर्णव घरी नाही आहे ते बरंच झालं. आता मला ताबडतोब घरी गेलं पाहिजे आणि पहिले त्या बँकेच्या माणसाला तिथून कटवलं पाहिजे, नाहीतर जर अर्णव घरी गेला तर माझी सगळी वाट लागून जाईल. मग आता लगेचच अंजली म्हणते, अहो ऐकताय ना तुम्ही? त्यावर राकेश म्हणतो, हो हो ऐकतोय ना मी. हे बघ अंजली, तू काहीच काळजी करू नकोस, तुला माझ्यावरती विश्वास आहे ना? त्यावर अंजली म्हणते, अहो हो, माझं तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही या बरं लवकर. मग आता लगेचच राकेश तिकडनं यायला निघालेला असतो. तर इकडे आता मामा ह्याने घरी यायचं ठरवलेलं असतं, कारण त्याचा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला असतो. बँकेची माणसं ऑलरेडी घरी पोहोचलेली असतात. मामा आता घरी येतो आणि मामा आल्याबरोबर मामा अंजलीला विचारतो, अंजली अगं कोण आहे ती सगळी माणसं? त्यावर अंजली म्हणते, मामा बरं झालं तू आलास. बघ ना, अरे ही बँकेतून आलेली माणसं आहेत आणि ही म्हणतायत की माझ्या यांनी म्हणजे आहोंनी यांच्या बँकेतून कर्ज घेतलं आहे, ते सुद्धा खोट्या नावाने. काहीतर म्हणे राकेश नाईक ह्या नावाने यांनी कर्ज घेतलं आहे. मी यांना कधीपासून सांगते की माझा वकील खोटं बोलणं, फ्रॉड करणं शक्य नाही आहे, कारण तो स्वतः पेशाने वकील आहे, तरीसुद्धा हे माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहेत. तू तरी बोल ना यांच्याशी. त्याबरोबर मामा म्हणतो, अंजली शांत हो, रिलॅक्स, ये इथे बस. आणि मग ते नोकरानीला पाणी आणायला सांगतात आणि म्हणतात, अंजली हे बघ पाणी पी, तू शांत हो, मला तुझ्यावरती पूर्ण खात्री आहे आणि जावई बापूंवरती तर माझा 100% विश्वास आहे. मला माहिती आहे ते असं काही करणं शक्यच नाही आहे. मग आपण का घाबरायचं? करतायत ना तपासणी, करू देत नाही यांना तपासणी त्यांना काही मिळणारच नाही. अगं जर आपण ह्या सरकारी कामात अडकाठी केली ना तर ही लोक उगाच आपल्याला धारेवर धरतील. तर दुसरीकडे आता इशूला
सांगितलं जातं की तुमच्या बाबांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आता ते आउट ऑफ डेंजरसुद्धा आलेले आहेत. त्यावर इशू म्हणते थँक्यू सो मच डॉक्टर. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात आमचे तर आभार मानाच, पण त्याबरोबर त्या व्यक्तीचे जर आभार मानायला जमले तर माना ज्याने तुमच्या वडिलांसाठी ब्लड डोनेट केलं. कारण खरोखर तुमच्या वडिलांना पुन्हा ब्लडची खूप गरज पडली होती. एक बॅग ब्लड त्यांच्यासाठी पुरेसं नव्हतं, पण मग त्या व्यक्तीने ज्याने ब्लड डोनेट केलं होतं त्याचं ब्लड आम्ही तुमच्या वडिलांना चढवलं आणि ते त्यांना सूटसुद्धा झालं. त्याबरोबर हे ऐकून इशू म्हणते हो डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. आता डॉक्टरांनी बोललेले शब्द इशूला सतत आठवत असतात. आभार मानायचे असतील तर त्या व्यक्तीचे माना ज्याने तुमच्या वडिलांसाठी ब्लड डोनेट केलं. त्यानंतर इशूला नमुताईचे शब्दसुद्धा आठवतात. आपल्या बाबांसाठी ब्लड डोनेट केलं आहे अर्णव सरांनी. अगं इशू, अजूनही तुला का कळत नाही आहे? तुझी त्या दिवशी चूक होती. तू स्वतःहून जाऊन अर्णव सरांविरोधात कंप्लेंट केलीस, तरी ते तुला किती पोटतिडकीने सांगत होते मी काही नाही केलं, तरी तू का ऐकलं नाहीस त्यांचं? एकदा ऐकून घेतलं असतंस तर असं कोणतं मोठं आभाळ कोसळणार होतं इशू तुझ्यावर. मग आता इशूला लगेच आठवतं ते म्हणजे बाबांचं बोलणं. ईश्वरी, काहीही झालं तरी ह्या नालायक माणसाबरोबर तू पुन्हा बोलणार नाहीस. इशू आता म्हणत असते काय करू मी? चहूबाजूंनी अडकली आहे. एका बाजूला अर्णव सरांनी माझ्या बाबांचा अपघात घातला हे चित्र माझ्यासमोर उभं आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी माझी मदत केली, तर तिसऱ्या बाजूला त्यांनी मला महापालकीचा मान दिला, चौथ्या बाजूला नमुताई. करू तरी काय? नेमकं ऐकू कोणाचं? मग ती गणपती पुढे जाऊन बसते आणि गणपतीला म्हणत असते बाप्पा, आता तूच मला मार्ग दाखव. मी काय करू ते तूच सांग. इतक्यात दारात पोलीस आलेले असतात. पोलीस आल्याबरोबर लगेचच राकेश घाबरतो आणि घाबरल्यापणी आता तो म्हणायला लागतो तुम्ही इथे काय करताय? कशासाठी आलाय तुम्ही इथे? त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणत असतात की आम्ही कशासाठी आलो आहे ना हे तुला आमच्या स्टाईलमध्येच सांगितलं पाहिजे. मारा रे चार. त्याबरोबर लगेच राजेश म्हणतो एक मिनटं, तुम्ही अरेस्ट करायला आलाय ना कोणाला तरी? कोणाला अरेस्ट करायची? त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात असा कसा ताळ्यावर आला सत्ता? तुलाच. त्यावर तो म्हणतो मला? त्यावर इन्स्पेक्टर सांगतात हो तुलाच. अरे एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुझा सगळा काला चिठ्ठा आमच्यासमोर येऊन उघड आहे. तू बँकेत फसवून लोन घेतलं आहेस ना? त्याबरोबर तो म्हणतो मी बँकेत फसवून? त्याबरोबर आता ते जे इन्स्पेक्टर असतात ते थोडे गावठी पद्धतीचे असतात, म्हणजे एकदम फटके बिटके देणारे. ते लगेचच म्हणतात हे बघ, माझ्यासमोरनं जास्त नाटकबाजी करायची नाही आहे. जितकं विचारतो तितकं खरं बोलायचं. कारण आता बँकेकडे तर पुरावे आहेतच, पण त्याबरोबर तुझं आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसुद्धा मी इथेच करणार आहे. त्यामुळे जर त्याच्यात गडबड सापडली ना तर इतका मारीन ना, खरंच लक्षात ठेवशील. त्याबरोबर आता खरं तर हे सगळं अर्णवने पोलिसांना सांगितलेलं असतं. तर आता लगेचच तो म्हणत असतो की अहो साहेब नाही हो. त्यावर लगेचच इन्स्पेक्टर त्याला म्हणतात की आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स घेऊन ये. डॉक्युमेंट्स तो आणून देतो आणि त्याच्यामध्ये तफावत सापडते आणि मग पोलीस हे आता त्याला घेऊन चाललेले असतात. बिचारी अंजली रडायला लागते, माझा नवरा असा नाही आहे, प्लीज तुम्ही त्यांना अटक नका करू, ऐका माझं प्लीज, कमीत कमी माझ्या भावाला तरी येऊ द्यात असं म्हणायला लागते. त्याबरोबर आता राकेश हा तिला समजावायला लागतो, अंजली अगं तू माझी काळजी करू नकोस, तू स्वतःला जप आणि आपल्या बाळाची काळजी घे, मी व्यवस्थित राहीन. त्याबरोबर तिला पुढे तो म्हणत असतो तुला वाटतंय का असं की मी हे सगळं काही केलं असेल म्हणून? त्यावर ती म्हणते नाही हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही यातलं काहीही केलेलं नाही आहे. त्याबरोबर तो म्हणत असतो हो ना, मग बस, माझ्यासाठी दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी फक्त तू आणि तुझा माझ्यावर असलेला विश्वास इतकंच महत्त्वाचं आहे ग अंजली. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर हे त्याला तिकडून घेऊन जात असतात. तर अंजली म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी चिंटूला सांगून लवकरात लवकर तुम्हाला सोडवून घेईन. त्याबरोबर आता मनातल्या मनात राकेश म्हणत असतो अगं बावळट बाई, मी त्याचाच तर वापर करून घेतोय ना. मला माहिती आहे तू तुझ्या त्या मूर्ख भावाला ताबडतोब मला सोडवायला सांगशील आणि तुझ्यासाठी त्याला मला सोडवावंच लागेल. कदाचित हा सर्व प्लॅन त्याचाच असेल, म्हणूनच मी स्वतःहून तुरुंगात जायला नाटक करत नाही आहे. त्याला स्वतःहून स्वतःचा प्लॅन बुडताना दिसू देत ना. स्वतःहून मला जेलमध्ये पाठवलं ना, आता त्याला स्वतःहून मला बाहेर काढू देत. मग आता राकेशला घेऊन पोलीस गेलेले असतात आणि काही वेळात अर्णव घरी आलेला असतो. अंजलीताई रडत बसलेली असते. आता हॉलमध्येच ती बसलेली असते. अर्णव धावत तिच्याकडे येतो आणि ताई काय झालं, तू का रडतेस असं मुद्दामूनच विचारतो. त्यावरती लगेचच सांगते की अरे चिंटू, यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ते सुद्धा काय तर म्हणे खोटे कागदपत्र बनवून खोटी आयडेंटिटी वापरून यांनी बँकेतून कर्ज घेतलं. चिंटू अरे तुला माहिती आहे ना, हे कधी असं वागू शकतात का?
अरे बघ ना, पोलिसांनी उगाच त्यांना अटक केली. चिंटू काहीही कर पण यांना सोडव रे. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ताई ताई काम डाऊन. हे बघ तू रडू नकोस, जिजूंना काहीच होणार नाही, माझी रिस्पॉन्सिबिलिटी. आता तरी शांत हो. आणि मग अर्णव अंजलीला मिठीत घेतो, तिला शांत करतो पूर्णपणे आणि तिला समजावून सांगतो, हे बघ ताई, जिजू चांगले आहेत. जिजूंनी आजपर्यंत कधी अगं साधी मास्की मारलेली नाही आहे, कोणाचा साधा 1 रुपया बुडवलेला नाही आहे. मग ते एवढा मोठा फ्रॉड करणं शक्यच नाही आहे. आणि पोलिसांच्या तपासामध्ये काहीतरी गडबड झाली आहे, त्यामुळे पोलीस पुढे तपास करतील आणि त्यामध्ये जिजू नक्की निर्दोष सापडतील. पोलीस त्यांना नक्की सोडून देतील. आणि त्याशिवाय जिजू स्वतः एवढे मोठे लॉयर आहेत, मग त्यांची दुसऱ्या लॉयर मित्रांबरोबर त्यांची ओळख असेलच ना. उलट ते स्वतःसाठी जितका बेस्ट लॉयर शोधू शकतील ना, तितका मी सुद्धा शोधू शकत नाही, कारण मी फक्त पैशांच्या जीवावर वकील शोधेन. पण जिजू हे खरोखर त्यांना इनोसेंट प्रूफ करणारा वकील शोधतील. त्याबरोबर अंजली म्हणते, अरे पण ते कसं करतील हे सगळं. त्यावर अर्णव म्हणतो, ताई अगं तू काळजी करूच नकोस. तुला माहिती आहे ना, आजपर्यंत जिजूंनी किती क्रिटिकल केसेस हँडल केल्यात. मग ही केस तर त्यांच्यासाठी नथिंग आहे, काहीच नाही. जिजू सहज हे सगळं शोधून काढतील. आता अर्णवला तर माहिती आहे राजेश वकीलच नाही आहे, त्याने सनदच घेतलेली नाही आहे, पण आता तो हे सगळं मुद्दामून बोलत असतो. आता अंजलीला तो असा विश्वास पटवून देतो की तुझा नवरा बेस्ट आहे आणि तो स्वतःहून तुरुंगाच्या बाहेर पडेल. मी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करेनच, पण त्याला कोणाच्या प्रयत्नांची गरजच नाही आहे. आता अंजलीताई जरा शांत झालेली असते. त्यानंतर ईश्वरी ही आता हिम्मत करून अर्णवला भेटायला आलेली असते आणि आता अर्णवकडे आल्याच्यानंतर ईश्वरी अर्णवची माफी मागते. अर्णव ईश्वरीला दारात बघून म्हणतो, मिस इंदौर तू इथे. त्याबरोबर ईश्वरी दारातच त्याच्यासमोर हात जोडते. त्याबरोबर अर्णव बाहेर येतो आणि हात जोडू नकोस माझ्यासमोर असं म्हणतो. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणायला लागते की तुम्ही माझ्या बाबांसाठी ब्लड डोनेट केलं ना. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो की हे बघ मिस इंदौर, मला जे वाटलं करावं मी ते केलं, कारण काय आहे त्यावेळेस ती गरज होती. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, मला कळत नाही आहे नेमकं खरं काय आणि खोटं काय. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, अजूनही जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मग मात्र मी काहीच बोलू शकत नाही. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणत असते, मला कळतं आहे की तुम्ही हे सगळं केलेलं नाही आहे, माझ्या मनाला पटतं आहे, पण डोळ्यांना जे दिसतं आहे ते खोटं कसं ठरवू. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, तुझ्या डोळ्यांना जे दिसतं आहे त्याच्यावरती तू विश्वास ठेवणं साहजिक आहे, कारण हे तुझ्या डोळ्यांना जे दिसतं आहे ते मुद्दामून कोणीतरी तुझ्या डोळ्यांना दाखवतं आहे आणि ते तुझ्या डोळ्यांना कोण दाखवतं आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे आणि लवकरच मी हे तुझ्यासमोरही घेऊन येईन असं म्हणतो. आता लगेचच इशू म्हणते, कोणी केलं हे सगळं सर. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो की कळेल, लवकरच तुला हे सगळं समजेल. तरीही तुला एक हिंट देऊन ठेवतो, हे सगळं करणारी जी व्यक्ती आहे ती तुझ्या खूप जवळची आणि तुझ्या विश्वासातली व्यक्ती आहे. त्यावर इशू म्हणते, माझ्या जवळची आणि माझ्या विश्वासातली व्यक्ती. माझ्या जवळच्या व्यक्ती कोण आहेत? आई, आत्या आणि नमुताई. बस ह्याच माझ्या जवळच्या व्यक्ती आहेत आणि मला खात्री आहे या तिघींपैकी हे सगळं कोणी नाही केलेलं. त्यावर अर्णव म्हणत असतो, मी तुझ्या विश्वासातली म्हटलं, जवळची विश्वासातली. तू फक्त तुझ्या जवळच्या व्यक्तींबद्दल बोलतेस, तुझ्या फॅमिलीबद्दल. इतरही कोणी असू शकतं, विचार कर थोडा. आता इशू ही म्हणत असते, सर मला नाही सुचत आहे. अर्णव म्हणतो, नको मग बुद्धीवरती ताण घेऊस. आता तुझ्या बाबांची तब्येत कुठे सुधारत चालली आहे त्यांच्यावरती लक्ष दे, त्यांची काळजी घे. हळूहळू नक्की तुला समजेल आणि मी तुझ्यासमोर सगळं सत्य घेऊन येईनच. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे एका बाजूला राजेशला पोलिसांनी तुरुंगात डांबून ठेवलेलं असतं आणि त्याला आता बाहेर सुटण्यासाठी काहीच पर्याय नसतो, कारण अर्णवने अंजलीला असं पटवून दिलं आहे की जिजू स्वतःहून बाहेर पडू शकतात. तर दुसरीकडे आता ईश्वरीच्या बाबांचा जीवसुद्धा अर्णवमुळे वाचलेला आहे, कारण त्याने बाबांसाठी वेळेवरती ब्लड डोनेट केलं. तर आता इशूमध्ये आणि अर्णवमध्ये जो गैरसमज झाला होता तो सुद्धा दूर झाला आहे, कारण इशूला आता पटलं आहे की आपल्या बाबांच्या जीवावरती अर्णव उठलेला नाही आहे किंवा त्याने त्यांचा अपघातही घडवून आणलेला नाही आहे. आता सगळं काही अगदी अर्णवच्या फेवरमध्ये घडतं आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.